आज महायुती उर्वरित सर्व जागांची घोषणा करणार। ठाणे नाशिक दोन्ही जागा शिवसेनेला वाटेल्या आल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 51 उमेदवारांचे 78 अर्ज दाखल। त्यापैकी 44 जणांचे अर्ज वैध तर 7 जणांचे अवैध। यात चंद्रकांत खैरे, संदीपन घुमरे, इम्तियाज जलील यांचे उमेदवारी अर्ज वैध। बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक छाननी पार पडली। या प्रक्रिये पार पडल्यावर 55 उमेदवार वैध, 19 उमेदवार बाद। भाजपच्या पंकजा मुंडे, शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांचे उमेदवारी अर्ज वैध। शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता। चौकशी अंती निवडणूक आयोगाने कोल्हेंचा अर्ज ठरवला वैध। नाशिक लोकसभेसाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी घेतला उमेदवारी अर्ज। महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच गोडसेंनी घेतला अर्ज। शांतिगिरी महाराजांचा नाशिक मतदारसंघामधून अपक्ष अर्ज दाखल। 29 एप्रिलला शक्ती प्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार। शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटींची। 30 एप्रिलला वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार। वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतनं निवडणुकीच्या रिंगणात। दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता सभा घेणार। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। कोल्हापुरात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। आज होणारी सभा जोरदार होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा। रत्नागिरीमध्ये उद्या उद्धव ठाकरेंची सभा। ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे उद्या रत्नागिरी। पुण्यामध्ये 4 मतदारसंघांसाठी 29 एप्रिलला मोदींची सभा। अमित ठाकरे उपस्थित राहणार। चंद्रकांत पाटील यांची माहिती। 29 एप्रिलला संध्याकाळी पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा। त्याच दिवशी मवियाची होणारी सभा पुढे ढकलली। आता मवियाची सभा 30 एप्रिलला होणार। अहमदनगर लोकसभा निवडणुकीत 2 निलेश लंके रिंगणात। निलेश साहेबराव लंकेंनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज, तर महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा मवियाचा आरोप। मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। उत्तर मध्य मुंबईत उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान यांची नाराजी। खान यांचा काँग्रेस प्रचारक पदाचा राजीनामा। राज्यामध्ये काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही। मुस्लिमांची मतं हवीत तर मुस्लिम मतदार का नको, नसीम खान यांचा सवाल। जितेंद्र आव्हाडांनी घेतली अबू आझमींची भेट। जितेंद्र आव्हाडांनी घेतलेली भेट कोणत्याही राजकीय विषयाची नव्हती, अबू आझमींची प्रतिक्रिया। निवडणूक साहित्यांचा आणि सध्याच्या निवडणूक प्रक्रियेचा संबंध नसल्याचं निवडणूक अधिकारी शिंगरेंचं स्पष्टीकरण। शिंगरेंच्या स्पष्टीकरणानंतर आव्हाडांनी आपली एक्सवरची पोस्ट दिली। भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी आहे। ही कंपनी इतकी मस्त आहे की 1 लाख कोटींचा घोटाळा देखील माफ होतो। अजित पवारांच्या क्लीन चिटवरून जितेंद्र आव्हाडांची टीका। संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात वातावरण। इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल आहे। लोक सरकार बदलण्याची वाट बघतात आणि ती संधी आता मतदारांकडे आहे। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत इंजिनच नाही, तिथे सगळे स्वतःला इंजिन म्हणवून घेतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मवियाला टोला, तर केवळ नरेंद्र मोदी यांचं इंजिन विकासाच्या दिशेने देशाला घेऊन जात आहे, फडणवीसांचं वक्तव्य। मी 28 जिल्ह्यांना भेटी दिल्यात। यावेळी महाराष्ट्रात मोदींची जादू चालणार। उद्धव ठाकरे हे खलनायक आहेत आणि काँग्रेस आता पक्ष राहिलेला नाही। भाजप नेते दिनेश शर्मांची ठाकरे आणि काँग्रेसवर टीका। निवडणूक आयोग ही भाजपची शाखा। निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं हे चूक आहे। अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल, तर केंद्रात आमचं सरकार येताच घटनात्मक संस्थांची फेररचना करू, राऊतांचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांना शिर्डीसाठी धावाधाव करावी लागते, मात्र त्यांचा उमेदवार 100% पडणार। भाऊसाहेब वागचौरे यांना साईबाबांचा आणि जनतेचाही आशीर्वाद। संजय राऊत यांचा खोचक टोला। प्रणिती शिंदेंकडून देवेंद्र फडणवीसांचा फसंडबीस असा उल्लेख। 1 दिवस अधिवेशन घेऊन नाटक केलं। मी खासदार झाल्यावर मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणार, प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका। ठाकरे सरकारच्या काळात मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला, तसंच प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला। प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप। निवडणूक आयोग दबावाखाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाल्या प्रकरणावरून बाळासाहेब थोरातांची टीका। जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते ईव्हीएम बरोबर असतात, मात्र जेव्हा ते हरतात तेव्हा ते ईव्हीएम आक्षेप घेतात। मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका।
ठाकरे गटाचा वचननामा म्हणजे राहुल गांधींचा माफीनामा, तर शिवसैनिकांसाठी हा अपचननामा. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकरांची टीका. आमदार भास्कर जाधवांचं आमदार रमेश कदमांना आवाहन. गुहागरमध्ये सगळं ठीक आहे, मी चिपळूणमध्ये उभा राहणार, तुम्ही माझा प्रचार करा. भास्कर जाधवांचं विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची जागा लढण्याबाबत मोठं विधान. निवडणुकीनंतर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळेल, भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर भास्कर जाधव भविष्य सांगतात, त्यामुळे आपलं नाव बदलून त्यांनी जोशी करावं. रामदास कदमांची टीका. आमच्या पैशाने निवडणूक लढवली तेव्हा पापाचा पैसा दिसला नाही का, रामदास कदमांचा अनंत गीतेनं सवाल. तर बेईमान अनंत गीतेंचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, कदम यांचा इशारा. संदीपान भुमरेंच्या रॅलीत आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत दमदाटी करत पैसे देऊन लोक आणले गेले, मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप. तर मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेत माझ्यापेक्षा ज्युनियर, खैरेंचा टोला. सोलापुरात मी तिकीट मागितलं होतं, मात्र माझी फसवणूक केली गेली. या फसवणुकीची किंमत चुकवण्यासाठी मी रण मैदानात उतरलोय, उत्तम जानकरांचं वक्तव्य. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर सेलकडनं क्लीन चिट. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना पैसे देऊन गर्दी जमवल्याचा व्हिडिओ देत ओमराजे निंबाळकरांनी केली होती तक्रार. निवडणूक संपताच राणा दाम्पत्याची पुन्हा कोर्टवारी सुरू. हनुमान चालीसा पठण प्रकरणी 9 मे रोजी राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश. एप्रिल 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणचा केला होता दिखावा. केवळ मोदींचं नाव घेऊन देशावर बोलण्यापेक्षा 10 वर्षात खानदेशात तुम्ही काय केलं यावर बोला. मवियाचे उमेदवार करण पवार यांचं नाव न घेता गिरीश महाजनांना टोला. ईव्हीएम बाबत काहीशी गडबड होऊ शकते ही लोकांच्या मनामध्ये भीती, त्यामुळे मतदान सुरळीत होण्यासाठी पोलिसांसह 2000 तरुणांना बूथ यंत्रणा सांभाळण्यासाठी ठेवणार, करण पवार यांचं वक्तव्य. चिन्ह कोणतंही असलं तरी महायुती म्हणून मतदान होणार, त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, मंत्री दीपक केसरकर यांना विश्वास. कोकणचा कॅलिफोर्निया करणार, राजापूरमधल्या सभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवार नारायण राणेंचं वक्तव्य. गेल्या 2.5 वर्षात दहशत निर्माण करण्याचं काम ठाकरे गटाच्या प्रमुखांनी केलं. उदय सामंतांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. कोकण एक्सप्रेस सुटली तर चाकरमान्यांना फायदाच होईल, यावर मी काम करणार. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं वक्तव्य. आजपासून कोकणात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागात तापमान वाढणार, पारा 40 ते 42 अंशांवर जाण्याची शक्यता. मराठवाड्यात देखील 29 एप्रिल नंतर कमाल तापमानात वाढ होणार, काही भागात 43 अंश सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता. कोल्हापुरात मुसळधार पावसाची हजेरी, पंतप्रधान मोदी यांच्या सभेआधी मुसळधार पाऊस. आष्टी तालुक्यात काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अर्ध्या एकरावर असलेल्या कांद्यासाठी उभं केलेलं पत्र्याचं शेड जमीनदोस्त. शेडवरील पत्रे उडाल्यानं काम करणाऱ्या मजुराला इजा. मुंबईतील कांदिवली बोरिवली परिसरात 2 मे रोजी रात्री 10 ते 3 मे रोजी रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार. पुण्यामध्ये 4 चाकी गाड्यांची 7 ते 8 गाड्यांना धडक. एमजी रोडवरची घटना, अपघातात 7 ते 8 गाड्यांचं नुकसान. 1 जण किरकोळ जखमी, 4 चाकी चालक पोलिसांच्या ताब्यात. नागपूरमध्ये चालत्या एसटी बसमध्ये प्रवाशाने केला बस वाहकावर चाकूने हल्ला. तिकिटासंबंधी वाहकाशी झालेल्या वादामुळे हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक. गेल्या 5 वर्षात महामुंबईत मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ, मात्र महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचं समोर. मतांचा टक्का वाढणार का याकडे लक्ष. अकोल्यातल्या होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर संदीप चव्हाण यांचा अनोखा उपक्रम. मतदानाची शाई दाखवा आणि उष्माघात प्रतिबंधक औषधं मोफत मिळवा, चव्हाणांचं आवाहन. अकोल्यातील 2 तरुण व्यावसायिकांचा मतदान जनजागृतीसाठी हटके उपक्रम. मतदान केल्याची बोटावरची शाई दाखवा आणि सलूनमध्ये मोफत कटिंग करून जा, उपक्रमातून आवाहन. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना वादळी वाऱ्यामुळे उडालं मतदान केंद्रावरचं छत. जळगावच्या पिंपळगाव काळे परिसरातली घटना. यावेळी लाकडी खांब अंगावर पडल्यानं कर्मचारी गंभीर जखमी. आधी मतदान, नंतरच वडिलांवर अंत्यसंस्कार. वडिलांचा मृत्यू तरी घरातल्या सर्व जणांनी बजावला मतदानाचा हक्क. अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगरमधली घटना. परभणीत आधार कार्डच्या झेरॉक्सवर बनावट मतदान. मतदार उपस्थित नसताना त्याच्या नावाने दुसऱ्याकडनं मतदान. परभणी शहरातल्या महात्मा फुले विद्यालयाच्या मतदान केंद्रावरचा प्रकार. मतदान थांबवून जेवणाचा ब्रेक घेणं, कर्मचाऱ्यांना भोवलं. तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस. यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावरची घटना. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी पंजाबहून अटक केलेल्या दोघांना गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं. सोनू चंद्र आणि अनुज थापन अशी दोघांची नावं. गोळीबार करण्यासाठी बंदूक पुरवल्याचा दोघांवर आरोप. बँक ऑफ महाराष्ट्राकडनं 4थ्या तिमाहीचा निकाल जाहीर. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वार्षिक नफ्यामध्ये 44.95% वाढ.
नफा 1218 कोटी रुपयांनी वाढला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आजपासून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार. अरविंद केजरीवाल अटकेत असल्यामुळे सुनीता केजरीवाल यांनी धुरा सांभाळली. जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये भूकंपाचे धक्के. काल रात्री 11 वाजता 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती. मणिपूरमध्ये कुकी बंडखोरांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान शहीद. नारायण सेना भागात पहाटे 2:15 वाजता हल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.